बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झाले, मात्र अद्यापही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडलेला नाहीये। पोलीस सीआयडीची पथकं कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले। आंधळेची माहिती जो होईल त्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केले, मात्र अद्यापही आंधळेचा पत्ता लागलेला नाही। दरम्यान या प्रकरणामध्ये न्यायालयानं तपास यंत्रणेला विचारणा करून कृष्णा आंधळे का सापडत नाहीये याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यात। 12 डिसेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे, त्यावेळी आरोपींवरील आरोप निश्चित केले जाऊ शकतात। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडे। महेंद्र, आज मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं वर्षश्राद्ध आहे, त्यांना न्याय अद्यापही मिळालेला नाहीये, कारण मुख्य आरोपी हा अद्यापही फरार आहे। केस तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या वादातून निर्घुण हत्या करण्यात आलेली होती आणि त्यामुळे राज्यात एकच मोठी खळबळ उडालेली होती। आणि याच घटनेला तिथीनुसार जर पाहिलं गेलं तर आज वर्षपूर्ती जे आहे ते होते, 1 वर्ष या घटनेला पूर्ण होते। या घटनेमध्ये आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर वाल्मिक कराडसह 7 जण जे आहेत ते अद्यापर्यंत अटकेत आहेत। आणि याचा जो खटला जो आहे तो विशेष मकोका न्यायालयामध्ये बीडमध्ये सुरू आहे। मात्र विशेष म्हणावं लागेल, यातील जो मुख्य आरोपी आहे कृष्णा आंधळे हा जर पाहिला गेला तर तो अद्याप सापडलेला नाही। त्यामुळे विशेष मकोका न्यायालयाने जे तपास यंत्रणा आहे त्यांच्यावरती देखील नाराजगी व्यक्त केलेली आहे। तपास यंत्रणेला त्यांनी त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत। लवकरात लवकर रिपोर्ट जो आहे तो अहवाल सादर करावा असा निर्देश जो आहे तो न्यायालयाने दिलेला आहे। मात्र या न्यायालयात जर बघितलं गेलं तर आतापर्यंत 1 वर्षानंतरही चार्ज जे आहे ते फाईल अद्याप झालेली नाही। त्यामुळे देशमुख कुटुंब जे आहे न्यायासाठी 1 वर्षापासून जे आहे ते धडपड करताना आपल्याला पाहायला मिळते। आज संतोष देशमुखांची वर्षपूर्ती आहे आणि त्यानिमित्त मसाजोगमध्ये विविध कार्यक्रमाचं जे ते आहे आयोजन करण्यात आलेलं आहे। 10 वाजल्यापासून जे बघितलं गेलं तर कीर्तन महोत्सव जे आहे ते आयोजित करण्यात आलेला आहे। आणि 12च्या नंतर मराठवाड्यातले अनेक नेते जे आहेत या ठिकाणी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। अगदी, त्यामुळे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।